संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आता चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे ना। हे संपूर्ण चार्जशीट आता कशा पद्धतीनं आहे आणि काय यात माझ्यासोबत हे संपूर्ण चार्जशीट वाचलेलं आहे। माझ्यासोबत राहुल मुंडे इथं सर काय सांगाल, आता चार्जशीट दाखल करण्यात झालेलं आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय चार्जशीटमध्ये आहे? काय सर्वात अगोदर तुम्हीच बातमी लावली होती की चार्जशीट जे आहे ते 1400 पानाचं आहे। म्हणजे एक साईड जर पकडलं तर 700 पानं आहेत, ते सिंगल 700 पानाचं चार्जशीट वाचायला कुठल्याही वकिलाला सर्वसाधारण 2-4 दिवसाचा वेळ लागतो। आता या स्टेजला तुम्हाला या प्रकरणामध्ये नेमकं काय आहे, नेमकं खरंच या प्रकरणामध्ये पुरावा मिळून आला आहे किंवा नाही, किंवा चार्जशीटमध्ये हे आरोपींचा सहभाग दिसून येतोय किंवा नाही, याबद्दल कुठलाही वकील या स्टेजला सांगू शकत नाही किंवा त्याचं विश्लेषण करू शकत नाही। या प्रकरणात पाहिलं तसं मुख्य सूत्रधार एक वाल्मिक राज असं नाव चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आलं आहे आणि मीडियाचंच म्हणणं आहे, जे मुख्य सूत्रधार स्टुडंट जे काही एक्सवाजे लोक असतील त्यांचे नाव सांगता येते, पण असं कुठलंही आमच्या जितक्या प्रमाणात आम्ही वाचलं आहे त्या प्रमाणामध्ये असं कुठलंही दिसून आलेलं नाही आहे। आणि हे जे न्यूज चॅनल चालवतं आहे हे कुठल्या आधारावर चालवतं आहे याच्याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही आहे। चार्जशीट वाचलं म्हणजे ना, त्याच्यामध्ये चार्जशीट वाचले म्हणजे 700 पानाचं चार्जशीट काय आम्हाला लगेच 4 तासामध्ये आणि 2 तासात वाचता येणार नाही, त्याला थोडा वेळ लागणार आहे। थोडा वेळ द्या, त्याचं नक्कीच विश्लेषण आम्ही करू की त्यात नेमका सहभाग दिसून येतोय नाही दिसतोय किंवा पुरावे आहेत नाही आहेत, चार्जशीटमध्ये खरंच यांचा सहभाग आहे का नाही, याचं 100% आम्ही विश्लेषण करू। पण या स्टेजला तरी कुठलाही वकील याचं विश्लेषण करू शकत नाही। दावा केला जातोय नाही, दावा आता तुमचंच फक्त मीडिया करते, मीडिया सोडून आणखी कोणी दावा केलेला नाही आहे। फक्त मीडियावरच चालू आहे की हा मुख्य आरोपी का दुसरा मुख्य आरोपी, याबद्दल कुठल्याही रितसर एखाद्या ऑथेंटिक पर्सनने त्याचा दावा केलेला नाही आहे, त्यामुळे त्या दाव्यावर माझा काही विश्वास नाही आहे। या प्रकरणात पाहिलं तर संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये 3 अलग अलग गुन्हे दाखल करण्यात आले होते, मात्र CIDने त्याचा एकच गुन्हा दाखल करून त्याचं सांगितलं किंवा ह्या संपूर्ण जे मास्टर माइंड आहे हे वाल्मिक राज आहे। नाही, त्याच्यामध्ये काय 3 क्राईम नंबर आहेत, त्या 3 क्राईमपैकी पहिला जो क्राईम आहे 636चा जो आहे, या जे तुम्ही नाव घेतलं त्या आरोपीचा त्या प्रकरणाची काही संबंध नाही आहे, किंवा माझा जो आरोपी आहे चाटे यांचाही त्या प्रकरणाची काही संबंध नाही आहे। राहिला 2 गुन्हे, तर त्या 3ही गुन्ह्याचे मिळून एकत्रितरित्या हे पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं आहे। त्याची म्हणजे त्याच्याबद्दल एक्झॅक्ट त्यांनी काय प्रोसेस फॉलो केला आहे याच्याबद्दल मी आता या स्टेजला सांगू शकत नाही, चार्जशीटचं अवलोकन केल्यानंतर सांगू शकतो। तर पाहिलं पाहिजे या ठिकाणी मी आता काही सांगू शकत नाही, पण चार्जशीट यायला थोडा वेळ लागणार आहे, त्यामुळे आपण पुन्हा सांगू असं सांगितलं वकील राहुल मुंडेंनी सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोगलकर, संभाजी मुंडे, अंबाजोगाई, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।